नमस्कार मित्रांनो. आपण आज एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा जो पोर्शन आहे, जो तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे, की काय काय रूल्स रेग्युलेशन आपल्याला एक इंडस्ट्री ऑपरेट करताना लावले जातात. त्यानंतर कुठल्या कुठल्या बॉडीज आपल्यावर त्या सगळं कंट्रोल करण्यासाठी लक्ष ठेवून असतात, जसे CPCB, MPCB. आणि हे जे आहेत MPCB किंवा CPCB हे आपल्याला आपला प्लांट एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा ऑपरेट करण्यासाठी कन्सेंट कशा पद्धतीनं देतात आणि ह्या सगळ्या जे आपल्याला अटी लावलेल्या आहेत त्याचे आपण कंप्लायन्सेस कसे कसे करतो आणि आपलं एखादं थर्मल पॉवर स्टेशन चालवण्यासाठी स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स काय आहेत आपल्या भारतामध्ये जर एखादी इंडस्ट्री रन करत असेल तर त्या सगळ्या बाबतीत आपण आज बघणार आहे. तर आपण सुरुवात करूया की लीगल बॅकग्राऊंड म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आहे आपल्या जे एन्व्हायरमेंट आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला आर्टिकल दिलेले आहेत. म्हणजे आपलं जे भारत आहे, भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते आपल्याला सांगतं की आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे, ते आपण काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. मग आता हे प्रोटेक्ट का केलं पाहिजे? कारण की या अगोदर जेव्हा वीज निर्मिती व्हायची किंवा कुठलीही इंडस्ट्री चालायची तेव्हा त्यांना लिमिटेशन्स नव्हत्या की ते किती पोल्युशन करू शकतात. ठीक आहे. आणि ते किती प्रदूषण करतात यावर कुठलंही मोजमाप नव्हतं की ज्यामुळे आपण त्यांना एखाद्या गोष्टीला आळा घालू शकत होतो. मग काय झालं की जसं जसं वेळ आपण प्रोग्रेस करत गेलो, आपण झाडतोड केली, त्यानंतर झाडं तोड केल्यामुळं क्लायमेटमध्ये चेंज होत आले, आपण इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश केल्या, इंडस्ट्रीजमधून येणारं जे फ्यूलमुळे होणारं पोल्युशन आहे त्यामुळे आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे ते कुठं ना कुठं खराब होत गेलं. मग हे सगळं जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा ते एका लिमिटमध्ये ठेवण्यासाठी आपल्या इथं काय केलेलं आहे, मग आर्टिकल जे आहेत ते एस्टॅब्लिश झाले आणि त्यात असं लिहिलं गेलं, इट स्टेट्स दॅट स्टेट्स शाल एंडेवर टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट अँड टू सेफगार्ड द फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ ऑफ द कंट्री. म्हणजे काय की आपल्या पूर्ण भारत देशाची जी वाईल्ड लाईफ आहे त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि त्याला इम्प्रूव्ह केलं पाहिजे आपल्या आपण सगळ्यांनी मिळून. म्हणजे हा आपलं काय जे आपलं कर्तव्य आहे की आपल्याला काय करावं लागतं, जे वाईल्ड लाईफ आणि इन्व्हायरमेंट आहे ते फक्त प्रोटेक्टच नाही तर ते सतत इम्प्रूव्ह करत राहावं लागतं. तर हे आपलं इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन सांगतं, ज्यामध्ये आर्टिकल 48A मध्ये असं सांगितलं जातं. यानंतर आर्टिकल 51चा क्लॉज जी काय म्हणतो की फंडामेंटल ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट, लेक्स, रिव्हर्स अँड वाईल्ड लाईफ टू हॅव अ कंपॅशन फॉर लिव्हिंग क्रिएचर्स. म्हणजे काय की आपण जगतोय, आपण सगळं आपली लाईफ जी आहे ती व्यवस्थित काढतोय, पण आपल्यासोबत सोबत ज्या बाकीच्या लिव्हिंग क्रिएचर्स आहेत, जे प्राणी आहेत, जी वाईल्ड लाईफ आहे, जी ॲक्वा लाईफ आहे, सी लाईफ आहे, ह्यांची पण जी जे आयुष्य आहे त्यालाही हानी पोचली नाही पाहिजे. म्हणून प्रत्येक इंडियन सिटीजनची ही जबाबदारी आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांची जी फंडामेंटल ड्युटी आहे की त्यांनी फॉरेस्ट, लेक्स, रिव्हर्स आणि वाईल्ड लाईफ ही प्रोटेक्ट केली पाहिजे. हे कुठं सांगितलं जातं आपल्याला, आर्टिकल 51A च्या क्लॉज जी मध्ये. आता हे जे क्लॉजेस आहेत किंवा हे लीगल बॅकग्राऊंड आहे ते देण्याचं हेच कारण की हे आपल्या परीक्षेच्या माध्यमातून किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. यावर कधी कधी आपल्याला काही प्रश्न पडू शकतात की आपल्याला जे आर्टिकल 51 किंवा 40 जे आपण मागे शिकलो होतो प्रिव्हियस स्लाइडमध्ये, ते किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर 1972 मध्ये काय झालं होतं की एक कॉन्फरन्स झाली होती, जी वर्ल्ड लेवल कॉन्फरन्स होती, ज्यामध्ये इंडियाने सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. आणि तिथे अशी चर्चा झाली की आपले जे एन्व्हायरमेंट रूल आहेत सगळ्या जगामध्ये जे ऑपरेट होत आहेत ते आणखी स्ट्रिक्ट झाले पाहिजे. कारण की सगळे जे क्लायमेट चेंज आहे, तो जो बदल होत होता वातावरणामध्ये, तो कुठेतरी खूप जास्त ड्रास्टिक आणि असा होत होता ज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राहण्यास सारखं जे वातावरण आहे ते नाही राहिलं असतं. मग जेव्हा ती कॉन्फरन्स झाली तिथे मग
युनायटेड नेशन कॉन्फरन्समध्ये सगळे लोक जमा झाले होते आणि इंडियाने पार्टिसिपेट करून असं ठरवलं की आपल्या एन्व्हायरमेंटचे जे रूल आहेत, आपल्या पर्यावरणाला जे प्रोटेक्ट करण्याचे जे लॉज आहेत ते आणखी काय झाले पाहिजे, स्ट्रिक्ट झाले पाहिजे. मग तिथून इन्स्पायर होऊन इंडियाने काय केलं, बरेच असे रूल्स बनवले. आणि यामध्ये असं नाही की स्टॉकहोमची जी कॉन्फरन्स झाली त्या अगोदर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनचे रूल वगैरे नव्हते. नाही, तेही होते, परंतु असं होतं की स्टॉकहोममध्ये ते आणखी स्ट्रिक्ट करण्यासाठी किंवा ते अजून व्यवस्थित एलॅबरेट करण्यासाठी आणि ते जे आहेत सगळ्या इंडस्ट्रीजला म्हणा किंवा प्रत्येक देशाला त्या अप्लाय करण्यासाठी जे आहे ते जास्त इन्स्पायर केलं किंवा तिथून त्यांनी असं सांगितलं की यावर आपल्याला व्यवस्थित काय करावं लागेल, काम करावं लागेल. तर मग आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा आपलं जे इन्व्हायरमेंट आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी 1947मध्ये जे आहे वेगवेगळे काय केले, इन्व्हायरमेंट लॉज जे आहेत ते तयार करण्यात आले आणि त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज ज्या आहेत ते इथं आपण आता बघतोय की वॉटर पोल्युशन आहे, त्यासाठी वेगळे लॉज किंवा वॉटर पोल्युशनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि त्याला कसं कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे यावर ते लॉ आणि रूल्स आपल्याकडे दिलेले आहेत. एअर पोल्युशन आहे, इन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आहे, त्यानंतर पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स आहे. त्यानंतर म्हणजे पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स म्हणजे काय की पब्लिकला जर हानी पोहोचत असेल तर मग त्या जे गोष्टी आहेत त्याची भरपाई कशी करण्यात येईल. नॅशनल इन्व्हायरमेंट अपिलेट ऑथॉरिटी आहे, नॅशनल इन्व्हायरमेंट ट्रिब्युनल आहे, ॲनिमल वेलफेअर आहे की प्राण्यांना सुद्धा आपण काय करू शकत नाही, कुठल्याही प्रकारचा धोका वगैरे पोहोचू शकत नाही. तसंच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, फॉरेस्ट कन्झर्वेशन, जी बायोडायव्हर्सिटी आपल्या आजूबाजूला आहे त्याचं कन्झर्वेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, हे जे आहे या सगळ्यांचं जे एस्टॅब्लिशमेंट आहे आणि यांच्यानंतर जे त्याच्या रिस्पेक्टमध्ये जे आहेत लॉज आणि रूल्स जे आहेत आपल्या काय झालेले इंडियानी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय एस्टॅब्लिश केलेले. मग त्याला जर आणखी व्यवस्थित डिटेल्समध्ये बघायला गेलं तर मग हे कोणत्या बॉडीज आहेत जे हे सगळे लॉ आहेत जे इंडियामध्ये ते एन्फोर्स करतात आपल्या ह्याच्यात. मग त्या एन्फोर्समेंट बॉडीमध्ये सगळ्यात पहिलं येतं मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हे काय, ही नोडल एजन्सी आहे ती जे एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आहे त्याचं प्लॅनिंग असो, त्याचं प्रमोशन असो किंवा ते एन्व्हायरमेंटचं लॉ बनवण्याचं काम असो आणि त्याचं जे एन्फोर्समेंट आहे त्याचं लागू करणं जे आहे ते सगळं कोण बघते, MFCC. पण मग ती एकच बॉडी आहे का जी सगळं बघते? नाही, त्याच्या अंडर काही इम्पॉर्टंट एजन्सीज आहेत जे MOFला काय करतात, हे सगळं जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते कॅरी आउट करण्यासाठी मदत करत असतात. मग त्या कोणत्या कोणत्या एजन्सीज आहेत ते आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, जी सेंट्रलाइज पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे तो एस्टॅब्लिश केला आहे. त्यानंतर स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड. मग स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डमध्ये कोण येतं, जसं महाराष्ट्राचं MPCB येतं, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा गुजरात पोल्युशन कंट्रोल बोर्ड. हे प्रत्येकाचे काय रोल आहेत आणि ते रोल त्यांना डिस्टिंग्विश रोल जे आहेत ते वाटून दिले आहेत, त्या हिशोबाने ते काय करतात, काम करत असतात. प्रत्येक स्टेटला जे डिपार्टमेंट आहे एन्व्हायरमेंटचं ते सुद्धा त्या हिशोबाने काम करत असतं. युनियन टेरिटरीजमध्ये जे एन्व्हायरमेंटल कमिटीज आहेत त्याही त्या हिशोबाने काम करत असतात. द फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, द वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, द नॅशनल अफॉरेस्टेशन अँड इको डेव्हलपमेंट बोर्ड, त्यानंतर दी बॉटॅनिकल अँड झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, हे सगळे जे आहेत ते काय करतात, आपल्या इथे जे एन्व्हायरमेंट आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. मग ते कोणापासून प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात? सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे आपण जे थर्मल पॉवर प्लांट आहेत, आपल्यामुळे काय होऊ शकतं की या सगळ्या बॉडीजला काय होतं, हानी पोहोचू शकते. मग त्या सगळ्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हे सगळे जे बॉडीज आहेत, हे एजन्सीज आहेत, ते सतत काम करत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या एका मर्यादेच्या बाहेर चालल्यात, त्याला कसं कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही काय काय कामं सतत करत राहिलं पाहिजे. तर मग याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे की सगळ्यात वर जे आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट ती येते. त्याला जे वेगवेगळे डिपार्टमेंट आपण एन्व्हायरमेंटचे स्टेट गव्हर्नमेंटचे वगैरे दाखवले ते येतात आणि त्यानंतर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड येतो.
मग सगळ्यात भारी खाली या दोघांना एका लूपमध्ये घेऊन जे काम करत असते ती म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा स्टेट पोल्युशन कंट्रोल कमिटी जी असते ती असते. मग आपल्या इथे कोण आहे तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड इन्व्हायरमेंटल रेग्युलेटर बॉडी, जी कॉन्स्टिट्यूट झाली होती 7 सप्टेंबर 1970 अंडर द प्रोव्हिजन ऑफ महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर पोल्युशन ॲक्ट 1969. तर ह्या काही डेट्स वगैरे आहेत ते थोड्याशा इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामध्ये 1970 काय झालं होतं, आपला MPCB जो महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे तो एस्टॅब्लिश झाला होता 7 सप्टेंबरला. कशाच्या प्रोव्हिजन्समध्ये, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर पोल्युशन ॲक्ट 1969. त्यानंतर मग आता हे एन्व्हायरमेंटचं लिगलायझेशन जे आहे, ठीक आहे, ते कसं कसं होतं तर त्याच्यामध्ये काय आहेत की ॲक्ट आहेत डिफरंट जे आपल्या इथं काय केलेले आहेत, एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि त्याच्या काही अमेंडमेंट्स आहेत. तर सगळ्यात पहिले कोणतं आहे मग, वॉटर ॲक्ट जो 1974 काय झाला होता, आपल्या इथं एस्टॅब्लिश झाला होता. तर द वॉटर ॲक्ट हे काय याच्या अंडर आपण काय सांगू शकतो की जे वॉटर पोल्युशन आहे ते कंट्रोल करणं आणि जे आपलं चांगलं वॉटर आहे त्याला प्रिव्हेंट करणं, हे जे आहे त्या वॉटर ॲक्टमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आणि ते वॉटर ॲक्ट जो आहे आर्टिकल 252चा फर्स्ट फ्रेज याच्यामध्ये आपल्याला दिलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये आणखी मग पुढं काय सांगितलं आहे की सेंट्रल आणि स्टेट बोर्ड्स जे आहेत ते काय करणार, ते एस्टॅब्लिश केले जाणार काय करण्यासाठी, वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, ठीक आहे. आणि हे जे सेंट्रल आणि स्टेट बोर्ड्स आहेत त्यांना जे वॉटर प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं गेलेलं होतं, त्यांना काही पॉवर्स प्रोव्हाइड केल्या गेल्या होत्या, पॉवर्स आणि फंक्शन्स, की ते त्या हिशोबाने काय करू शकतात, आपल्यावर काही नियम लादू शकतात जे इंडस्ट्रीज काम करायला त्याच्यावर, आणि जे वॉटर आहे त्याचं जे प्रोटेक्शन करू शकतात आणि त्याला जे आहे ते एकत्रित जो त्याचा भाग आहे, जो अनपोल्युटेड पोर्शन आहे त्याला व्यवस्थित जपणूक करू शकतात. त्याच्यासाठी काय केलेलं होतं, एन्व्हायरमेंटनी या सगळ्यांना असे रूल्स दिले होते, अशा पॉवर्स दिल्या होत्या की वॉटर ॲक्ट थ्रू की तुम्ही हे काय करू शकता, सगळं कंट्रोल करू शकता जे वॉटर पोल्युशन होते ते. सो एन्व्हायरमेंट लेजिस्लेशनमध्ये जो नेक्स्ट ॲक्ट येतो तो आहे वॉटर सेस ॲक्ट, जो 1977 एस्टॅब्लिश झाला होता आणि त्याच्यानंतर काही जे आहेत अमेंडमेंट पण झालं होतं. मग हे काय होतं सेस ॲक्टमध्ये की याच्यामध्ये असं होतं की आपलं जे वॉटर कन्झ्युम केलं जातं एखाद्या इंडस्ट्रीनी किंवा पर्सननी, त्यावर त्यांना काय होतं की जे म्हणजे त्यांना आपल्या कॉन्स्टिट्यूटनं जे या गव्हर्मेंट बॉडीज आहेत त्यांना असा अधिकार दिला होता की आपण त्याच्यावर जे आहे काय करू शकतो, त्याच्यावर त्याची जे यूज व्हायला आहे, जो वॉटर यूज होत आहे जे पाणी, त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं आपण पैसे घेत होतो. सो दिस ॲक्ट वॉज एमिंग टू प्रोव्हाइड and levy collection of cess on water consumed by person carrying certain industries and local authorities. तर याचा ऑब्जेक्ट हाच होता की जो पर्सन एखादा हे यूज करतोय, इंडस्ट्रीमध्ये वॉटर यूज करतोय आणि पोल्युशन करतोय, तर त्यांच्याकडनं ते मनी कलेक्ट केले जायचे आणि त्यावरनं काय व्हायचं, हे जे बोर्ड्स आहेत जसे पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स आहेत किंवा कमिटीज आहेत त्यांना रन करण्यासाठी तो मनी जो आहे तो यूज केला जायचा. आता त्याचे मोड जे आहेत ते बदललेले आहेत कारण की दिस ॲक्ट वॉज ॲबॉलिश्ड इन द इयर 2017 ऑन 1 जुलै. आणि मग हे ॲबॉलिश करून काय करण्यात आलं की वॉटरचा जो सेस आहे तो आता जे GST आहे आपलं त्याच्यामध्येच आता त्या टॅक्स याच्यामध्येच काय केलं आहे, कन्वर्ट करून घेतलेलं आहे. त्यामुळे हा ॲक्ट जो आहे कम्प्लिटली ॲबॉलिश केला गेला 2017 पण हा जो सेस ॲक्ट आहे तो 1977 एस्टॅब्लिश केला गेला. तर आपल्या एन्व्हायरमेंट लेजिस्लेशनमध्ये जो नेक्स्ट ॲक्ट येतो आहे तो आहे एअर ॲक्ट, दॅट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एअर. 1981 हे ॲक्ट इम्प्लिमेंट केलं होतं. त्यामध्ये याला हे करण्याचं, बनवण्याचं किंवा तयार करण्याचं कारण काय होतं, म्हणजे आफ्टर स्टॉकहोम कॉन्फरन्स इन 1972 की जे एअरचं पोल्युशन होत आहे त्याला प्रिव्हेंट करणं, कंट्रोल करणं आणि अबेटमेंट करणं, ह्या सगळ्यासाठी जे आहे
काय केलं होतं, हे ॲक्ट जे आहे ते आपल्या याच्यामध्ये सामील करून घेतला होता. मग यामध्ये तेच सांगितलं होतं की जे सेंट्रल आणि स्टेट बोर्ड्स आहेत ते एस्टॅब्लिश केले गेले पाहिजे, जेणेकरून जे स्टँडर्ड्स आहेत एअर क्वालिटी मेंटेन करण्याचे ते काय केले पाहिजे, व्यवस्थित इम्प्लिमेंट झाले पाहिजे सगळ्या आपल्या कंट्रीमध्ये. म्हणून मग हा एअर ॲक्ट आला होता 1981मध्ये. नेक्स्ट आहे द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट इन दॅट इज फ्रॉम 1986. त्याच्यामध्ये किंवा जे आपले लेट प्राईम मिनिस्टर होत्या इंदिरा गांधी, त्यांच्या बर्थ डेटवर हा ॲक्ट एस्टॅब्लिश झाला होता, दॅट इज नोव्हेंबर 1986. तर त्यांनी जे आपल्या याच्यामध्ये कंट्रीमध्ये सांगितलं होतं की जी आपली इन्व्हायरमेंटची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करणं आणि त्याला प्रोटेक्ट करणं हे आपलं काय काम आहे. आणि त्यासाठी हा ॲक्ट जो आहे एन्व्हायरमेंटल जी मिनिस्ट्री आहे त्याच्याकडून गव्हर्नमेंटचं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या कोऑर्डिनेशन थ्रू हा व्यवस्थित एस्टॅब्लिश झाला पाहिजे. आणि याचा जो आहे ते रेग्युलेशन जे आहे ते पूर्ण इंडियामध्ये झालं पाहिजे. याच्यासाठी तो ॲक्ट जो आहे द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986मध्ये काय झाला होता, एस्टॅब्लिश झाला होता. नेक्स्ट आहे द वाईल्ड लाईफ ॲक्ट दॅट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1972 आफ्टर द स्टॉकहोम कॉन्फरन्स. द ॲक्ट ॲडॉप्टेड 2 कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज. त्याच्यामध्ये पहिली होती की जे एनडेंजर्ड स्पीशीज आहेत, ज्या संपणार आहेत, त्यांना काय करायचं, कुठलंही लोकेशन असो काहीही असो त्याच्या रिगार्डलेस त्याला प्रोटेक्ट ठेवायचं. आणि जे बाकीच्या स्पेशीज आहेत प्रत्येक एरियामध्ये त्यांनाही काय केलं गेलं पाहिजे, व्यवस्थित जे आहे प्रोटेक्शन दिलं पाहिजे. याचे प्रिन्सिपल्स काय होते, टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन फॉर वाईल्ड लाईफ ॲनिमल्स, बर्ड्स, प्लांट्स फॉर मॅटर कनेक्टेड विथ दिस. म्हणजे ह्याच्या जे सगळे जसं जंगली प्राणी असतील किंवा काही पक्षी असतील, त्यांची जी राहण्याची जागा आहे, त्यांची जी सगळं इटिंग हॅबिटॅट आहेत किंवा स्टेईंगवाले आहेत, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळं प्रोटेक्टेड असलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, ते सगळे जगतील. टू इन्शुअर द इकोलॉजिकल एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी ऑफ द कंट्री. म्हणजे हे जी इकोलॉजी आपल्या इथं तयार होते ती आणि त्याच्याशी निगडित असणारं जे सगळं पर्यावरण आहे त्याची जी सिक्युरिटी आहे आपल्या भारत देशामध्ये ते इन्शुअर करण्यासाठी ती काय केलं होतं, मग हे जो वाईल्ड लाईफ ॲक्ट आहे तो एस्टॅब्लिश करण्यात आला होता. मग हे सगळे जे ॲक्ट आहेत ह्यांचं जे ह्यांच्या थ्रू जे एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आहे ते आपण करत राहिलं पाहिजे. याच्यासाठी काय केलं होतं प्रत्येक वेळेस, म्हणजे हे जे बॉडीज आहेत, स्टेट बॉडीज किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट बॉडीज, त्यांना ह्या सगळ्या पॉवर्स दिल्या होत्या की ह्या ॲक्टचं जे आहे ते प्रत्येक वेळेस प्रत्येक इंडस्ट्री किंवा लोकॅलिटी ही काय म्हणजे त्यानुसार एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करते काय, ते सगळं फॉलो करते काय, हे बघण्यासाठी हे सगळे ॲक्ट काय केल्या होत्या, आपल्या इथे एस्टॅब्लिश केलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे द फॉरेस्ट ॲक्ट. दिस डील्स विथ द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्ट were to check deforestation which was causing ecological imbalance and deterioration of the environment. कारण की आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश करण्यासाठी बऱ्याच जागची जी वाईल्ड लाईफ आहे ती डिस्ट्रॉय केली जाते फॉरेस्टचं डिफॉरेस्ट्रेशन करून. आणि विकासाच्या नावाखाली काय केलं जातं, बऱ्याच जागची झाडं वगैरे तोडली जातात. पण हे जर खूप मोठा इम्पॅक्ट पाडत असेल आपल्या याच्यावर, तर मग ह्या फॉरेस्ट ॲक्ट थ्रू जे 1980मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की याचं कन्झर्वेशन करण्यासाठी ज्या बॉडीज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा MOEF, हे सगळे आपल्याला काय करू शकतात, आपल्याला त्याच्यापासून जे इकोलॉजिकल इम्बॅलन्स होणार आहे किंवा डिटोरिएशन होणार आहे एन्व्हायरमेंटचं त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करू शकतात, ते डिफॉरेस्टेशन करण्यापासून रोखू शकतात. आणि त्यासाठीच मग हे फॉरेस्ट ॲक्ट जे आहे ते इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं. तर मग आपण जे लेजिस्लेशन ऑफ म्हणजे एन्व्हायरमेंट लेजिस्लेशन इन इंडिया आत्तापर्यंत शिकलो होतो त्या सगळ्याची जी आहे इथं समरी मी दिलेली आहे. हा या मी जे प्रेझेंटेशन देते त्यातला फर्स्ट पार्ट आहे. तर त्यामध्ये
जे लिगल बॅकग्राऊंड आहे ते आपण आर्टिकल 48 आणि 51 A मध्ये बघितलं होतं की स्टेटच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि जे आपण ॲज अ सिटिझन आहोत त्यांच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते त्याच्यामध्ये आपण तशा मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर स्टॉकहोम कॉन्फरन्स झाल्यानंतर मग आपल्या इंडियानी इन्स्पायर होऊन काय काय लॉज आणले होते ते सगळे लॉज काय काय आहेत ते आपण तिथे मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर आपण एन्फोर्समेंट जे आहे इंडियामध्ये ते कोणत्या कोणत्या कोलॅबरेटिव्ह बॉडीज आहेत कशा कशा ते आपल्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या अंडर काम करतात त्याबद्दल आपण बोललो. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे की आपल्याला जी बॉडी आहे जे आपल्या राज्यामध्ये आपल्यावर लक्ष ठेवून असते ती म्हणजे MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ती कधी एस्टॅब्लिश झाली आणि ती आपल्याला काय कसले कसले कंप्लायन्स किंवा कसे कसे कन्सेंट जे आहेत ते ऑपरेट करण्यासाठी देते. त्यानंतर आहे जे इन्व्हायरमेंटल ॲक्ट्स आहेत इम्पॉर्टंट सगळ्या त्या एन्व्हायरमेंटल ॲक्टबद्दल आपण बघितलं व्यवस्थित डिटेल्समध्ये. आणि ही ती मागच्या जे एक 10-15 जे स्लाईड आपण शिकलो त्याची ही काय समरी आहे जी जेणेकरून तुम्हाला मागचं जे रिवाईज करण्यासाठी सोपी जाऊ शकते. सो आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे कन्सेंट्स गिवन टू अन इंडस्ट्रियल युनिट. तर काय करते MPCB जे आहे MPCB ते काय करते डिफरंट टाईप ऑफ कन्सेंट जे आहे ते प्रत्येक इंडस्ट्रीला इश्यू करत असते. कुठलीही इंडस्ट्री एस्टॅब्लिश करण्या अगोदर कन्स्ट्रक्ट करण्या अगोदर तुम्हाला आपल्याला जे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतो त्याच्याकडून काय करायचं असतं कन्सेंट टू एस्टॅब्लिश हे घ्यायचं असतं. तिथून तुम्हाला ग्रीन सिग्नल भेटल्यानंतरच आपण काय करू शकतो कुठलीही जी इंडस्ट्री आहे ती कन्स्ट्रक्ट करू शकतो किंवा एस्टॅब्लिश करू शकतो. नेक्स्ट आहे कन्सेंट टू ऑपरेट. म्हणजे तुमचं एकदा कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं तुमची सगळी जी सिस्टम आहे ती प्रॉपरली इन्स्टॉल झाली आहे आणि तिचं कमर्शियल प्रोडक्शन करण्याच्या अगोदर तुम्हाला कन्सेंट टू ऑपरेट हे घ्यावं लागतं. म्हणजे आपल्याला ते ऑपरेशनमध्ये जर आणायची असेल इंडस्ट्री तर आपल्याला आपल्या स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं कन्सेंट टू ऑपरेट घ्यावं लागतं. त्याचे पर्टिक्युलर फॉर्म असतात त्याचे काही रिक्वायरमेंट्स असतात त्या कंप्लीट कराव्या लागतात. त्यानंतर त्याची फीस वगैरे असते ती भरावी लागते. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपली जे थर्मल पॉवर प्लांट आहेत त्याच्यामध्ये हजार्डस वेस्ट म्हणून ऑइल वगैरे बाहेर ग्रीस पडू शकतं. आणि हे जे ऑइल आहे जे यूज केलेलं ऑइल वगैरे आहे ते हजार्डस वेस्ट म्हणून आपल्या याच्यातून बाहेर पडतं ॲज अ इफ्लुएंटसुद्धा. मग त्याचंसुद्धा हजार्डस वेस्ट ऑथरायझेशन याच्यासुद्धा परमिशन्स आपल्याला काय करावं लागतात ते MPCB कडनं घ्यावं लागतात. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट असतील किंवा म्युन्सिपल वेस्ट ऑथरायझेशन कन्सेंट असेल, रजिस्ट्रेशन फॉर हजार्डस वेस्ट ई वेस्ट रिसायकल्स असतील, रजिस्ट्रेशन फॉर प्लास्टिक वेस्ट रिसायकल्स असतील, ह्या सगळ्याच्या परमिशन्स आपल्याला आपल्या स्टेट कंट्रोल पोल्युशन बोर्डकडनं घ्यावं लागतात. आणि हे जे कन्सेंट्स आहेत ते जोपर्यंत इंडस्ट्रीला भेटत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत. मग आता ही जी कन्सेंट टू ऑपरेटची जी प्रोसिजर आहे ती कशी आहे तर जर तुम्हाला एस्टॅब्लिशचं कन्सेंट भेटलं आणि आपण काय केलं एक इंडस्ट्री एस्टॅब्लिश केली. सो आफ्टर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अन इंडस्ट्री आपण काय करतो कन्सेंट टू ऑपरेट ती इंडस्ट्री आता ऑपरेट करण्यासाठी आपण काय करतो कन्सेंट अप्लाय करतो. मग जी स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतो जसं आपल्या इथे MPCB आहे त्यांचा एक प्रोफॉर्मा असतो त्याची एक प्रॉपर फीस असते. मग ते वॉटर एअर ॲक्टच्या अंडर कसं कसं येतं त्या हिशोबाने सगळे डिटेल्स आपल्याला भरावे लागतात. मग जर आपली MPCB म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड ही जर सॅटिस्फाईड असेल अबाउट जे आपण इफ्लुएंट वगैरे इमिट करणार आहोत त्याच्या स्टँडर्ड्समध्ये आपण बसतोय का त्या सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये आहेत का नसतील तर त्या कशा आणता येतील या प्रॉपर प्रोसिजरमध्ये जर आपण बसत असू तर ते आपल्याला काय करतात ऑपरेट करण्यासाठीचा कन्सेंट इश्यू करतात. मग एकदा ऑपरेट करायचा कन्सेंट जर इश्यू झाला तर आपली जी MPCB आहे ती कधीही येऊन आपल्या इकडे रँडम चेक करू शकते की आपण जे पॅरामीटर त्यांना प्रॉमिस केलेत की जे काय म्हणतात परमिसेबल लिमिट्समध्ये आपण सांगितलं की येऊ शकतात त्यामध्ये आहे की नाही हे क्रॉस चेक करण्यासाठी ते काय करू शकतात आपलं जे ऑपरेशनल युनिट आहे त्याच्या ऑपरेशनच्या दरम्यान कधी येऊन क्रॉस चेक करू शकतात.
मग नेक्स्ट गोष्ट काय आहे की हा जो कन्सेंट आहे तो एकदा भेटला म्हणजे आपल्याला नेहमीसाठी अलाउड आहे असा नाही. तो दरवर्षी काय होत असतो, रिन्यू होत असतो. आणि जे कन्सेंट आहेत ते पिरियडिकली इयरली आपल्याला काय करावं लागत असतात, रिन्यू करावं लागत असतात. त्याच्यासोबत त्याची फीस दरवर्षी भरावी लागते आणि त्याप्रमाणे आपल्याला कन्सेंट भेटत असतो. आता हे जे रॅन्डम चेक्स आहेत ते चेक करण्यासाठी CPCB किंवा MPCB आली आणि त्यांना जर असं सापडलं की आपले जे पॅरामीटर आहेत ते ओव्हर द लिमिट आहेत आणि ओव्हर द लिमिट असल्यामुळे ते काय करणार, आपल्याला त्या पॅरामीटर सोबत कंप्लाय करण्यासाठी काय करणार, आपल्याला नोटीस देणार. ठीक आहे. मग ती नोटीस दिल्यानंतर आपण जर त्यांना सॅटिस्फॅक्टरी कंप्लायन्स दिला तर ते आपल्याला थोडासा वेळ देतात की तुम्ही हे पॅरामीटर्स विदिन द लिमिट घेऊन येण्याचा प्रयत्न करा. पण जर ते नाही झालं आणि आपण ते कंप्लाय नाही करू शकलो दिलेल्या वेळेमध्ये तर आपल्याला कन्सेंट टू ऑपरेट जो आहे, जी ऑपरेट करण्याची परमिशन आहे ती रिन्यू करायची नाही अशी नोटीस येते. ठीक आहे. मग कन्सेंट टू ऑपरेट हे आपलं काय होऊ शकतं, कधी कधी आपल्याला ते नाही भेटू शकत इफ वी आर नॉट फॉलोइंग द स्टँडर्ड्स गिवन इन द, म्हणजे जे आपल्याला अलाउड केलेल्या लिमिट आहेत त्याच्या अंडर जर आपले सगळ्या गोष्टी नसतील तर आपल्याला कन्सेंट टू ऑपरेट आपला रिन्यू न होण्याची सुद्धा भीती असते. मग आपले जर हे पॅरामीटर्स बाहेर गेले तर असं नाही की ते आपली वाट बघत बसतात. त्यांनी आपल्याकडनं बँक गॅरंटी म्हणून काही पैसे जमा करून घेतलेले असतात की हे पॅरामीटर बाद झाले तर तुम्हाला एवढा फाईन लागेल, हे बाद झाले तर तेवढा लागेल. तर त्या बँक गॅरंटीत सुद्धा ते काय करतात, फोरफिट करतात, म्हणजे स्वतःकडे ते पैसा जमा करून घेतात. तर ह्या सगळ्या जे गोष्टी आहेत ते स्ट्रिक्टली आपल्याला कंट्रोल पोल्युशन बोर्ड जे आहे ते फॉलो करायला लावतं. नाही झालं तर त्या हिशोबाने ते आपल्याला काय लावतात, फाईन लावत असतात. तर आता आपण CPCB अगोदर इंट्रोड्यूस केलंय, बट इथं आता CPCB बद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघूया की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे काय, ही एक स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, दॅट इज MOEFCC. कधी कधी MOEFCC फुल फॉर्म विचारू शकतं, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज हे त्याचा फुल फॉर्म आहे. एस्टॅब्लिश्ड इन 1974, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड अंडर द वॉटर प्रिव्हेन्शन ॲक्ट. आता ह्याच्या काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की जे इन्व्हायरमेंटल स्टँडर्ड्स आणि गाईडलाईन्स आहेत त्या फॉर्म्युलेट करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं आणि मॉनिटर करत राहणं की हे कंट्रोल, हे जे सगळे पोल्युशन करणाऱ्या इंडस्ट्रीज वगैरे आहेत ते एका लिमिटमध्ये वगैरे आहेत का. कंडक्टिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जर अशा इंडस्ट्रीज असतील ज्या खूप जास्त पोल्युशन करत असतील तर तिथे असं काय वेगळं करता येऊ शकतं की ती इंडस्ट्री चालू पण राहील आणि त्याचं पोल्युशनसुद्धा कंट्रोलमध्ये येईल. प्रोव्हाइडिंग टेक्निकल असिस्टंट टू स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स, म्हणजे जे आपले स्टेटचे कंट्रोल पोल्युशन बोर्ड आहेत, जसं MPCB आहे, त्यांना टेक्निकल असिस्टंट देणं की काय काय इम्प्रूव्हमेंट्स होऊ शकतात आणि कसं कसं सगळ्या गोष्टी इस्टॅब्लिश होऊ शकतात. कलेक्शन, कोलेशन अँड डिसेमिनेशन ऑफ दी टेक्निकल अँड स्टॅटिस्टिकल डेटा, जो पोल्युशनशी रिलेटेड टेक्निकल अँड स्टॅटिस्टिकल डेटा आहे ते कलेक्ट करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, त्याला कोलॅट करणं, हे सगळे जे कामं आहेत ते काय आपल्याला CPCB करत असते. त्यानंतर सायंटिफिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं असो, टेक्निकल इनपुट्स देणं असो, जे नॅशनल पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये किंवा प्रोग्राम्समध्ये, ह्या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कोणाच्या, CPCBच्या. तर CPCB आपल्याला काय करते, काही पॅरामीटर्स त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. हे जे मेजर पॅरामीटर्स आहेत जे आपल्याला लिमिटमध्ये ठेवावे लागतात. जर आपली इंडस्ट्री 2017 नंतर एस्टॅब्लिश झालेली असेल तर त्याच्या लिमिट्स वेगळ्या आहेत. ती जर 2016 नंतर एस्टॅब्लिश झाली असेल, 16च्या अगोदर, तर त्याच्या लिमिट्स वेगळ्या आहेत. आणि जर इंडस्ट्री 2003 ते 2016 मध्ये एस्टॅब्लिश झाली असेल तर त्याच्या लिमिट्ससुद्धा वेगळ्या आहेत. मग ह्या सगळ्या ज्या लिमिट्स आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात आणि ह्या खूप महत्त्वाच्या लिमिट्स आहेत, तुम्ही ह्या लक्षात ठेवायला हव्यात. जे करंट 1 जानेवारी 2017 पासूनच्या त्या तरी तुमच्या डोक्यात असायला हव्यात की पर्टिक्युलेट मॅटर जे आहे 30 mg/nm3, ह्यापेक्षा जास्त कुठल्या इंडस्ट्रीला त्याचं जे लिमिट आहे त्यावर जाऊ देता येत नसतं. त्यानंतर जे नेक्स्ट आहे ते आहे सल्फर डायऑक्साईड,
not more than 100 mg per nm cube. That then the oxides of NO2, nitrogen, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन ते 100 mg पर एन एम क्यूब पेक्षा वर नाही गेले पाहिजे आणि मर्क्युरी जे आहे तो 0.03 mg पर एन एम क्यूब पेक्षा जास्त नसला पाहिजे. हे सगळे जे आहेत ते पॅरामीटर आपल्याला फॉलो करावे लागतात ॲम्बिएंट एअरमध्ये. आता हे की रेग्युलेशन्स आणि गाईडलाईन्स आहेत जे CPCBने इश्यू केलेले आहेत. जसं आपण अगोदरही बघितलं वॉटर ॲक्ट, ज्याच्यामध्ये जे डिस्चार्ज असतात पोल्युटंट्स ते वॉटर बॉडीजमध्ये गेले नाही पाहिजे त्याचं रेग्युलेशन करणं, वॉटर क्वालिटी स्टँडर्ड एस्टॅब्लिश करणं आणि ते फॉलो करायला लावणं. एअर ॲक्ट, त्याच्यामध्ये जे एअर पोल्युशन आहे त्याचं जे कंट्रोल आहे ते करत राहणं, जे इंडस्ट्रीयल प्लांट्स आहेत त्यांच्यावर काय करत राहणं, कंट्रोल ठेवून या सगळ्या गोष्टी एका लिमिटमध्ये ठेवणं आणि ॲम्बिएंट एअर क्वालिटी स्टँडर्ड सेट करणं, हे सुद्धा CPCBचं काम आहे. त्यानंतर इन्व्हायरमेंटल पोल्युशन ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये असं आहे की जे फ्रेमवर्क आहे त्याचं प्रोटेक्शन आणि इम्प्रूव्हमेंट करणं इन्व्हायरमेंटचं, हे असं फ्रेमवर्क प्रोव्हाइड करणं जे इन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आणि इम्प्रूव्हमेंट करत राहील, हे CPCBचं काम आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला एम्पॉवर करणं फॉर टेकिंग द मेजर्स टू प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंट. कंटिन्युअसली गव्हर्नमेंटच्या सिंकमध्ये राहून त्यांना हेल्प करत राहणं. त्याच्यानंतर जे जनरेशन होत आहे हजार्डस वेस्टचं, त्याचं हँडलिंग, स्टोरेज, डिस्पोजल हे सगळं व्यवस्थित रेग्युलेट होतं आहे काय, या गोष्टी बघणं हे सुद्धा काम कोणाचं आहे, CPCBचं आहे. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, याच्यासाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणं, ते कसं मॅनेज केलं जाऊ शकतं, त्याचं सेग्रिगेशन कसं केलं जाऊ शकतं, कलेक्शन, डिस्पोजल या सगळ्या गोष्टी कशा केल्या जाऊ शकतात, ह्याच्यासाठी सगळ्या गाईडलाईन्स देण्याचं जे काम आहे ते कोणाचं आहे, CPCBचं आहे. सगळ्या ॲक्टवर गाईडलाईन्स देण्याचं काम कोणाचं आहे, CPCBचं आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न एखाद्या वेळेस ठरू शकतो तुमच्या एक्झाममध्ये. तर CPCBचं अजून एक काम असतं ते म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ते तयार करणं किंवा प्रिस्क्राईब करणं. तर ह्यानुसार आपण इथे बघू शकता की जर तुमचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 0 to 50 मध्ये असेल तर तुम्ही गुड कॅटेगरीमध्ये येता, आणि तो 401 to 500 मध्ये असेल तर ती सिव्हिअर कॅटेगरी येते, म्हणजे ती खूप जास्त पोल्युटेड काय आहे, ती जी प्लेस आहे किंवा तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे खूप जास्त पोल्युटेड आहे. ॲक्च्युली हे सिटी वाईज किंवा एरिया वाईज दिलेलं असतं. तर त्यामध्ये आपण बघू शकतो की प्रत्येक 100-100च्या डिफरन्स जी आहे त्याच्यानी ती कॅटेगरी जी आहे ती चेंज होत जाते. आणि अशा बऱ्याच कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये आपले इंडियामध्ये बऱ्याच सिटीज आहेत जे सिव्हिअर किंवा व्हेरी प्युअर एअर क्वालिटी इंडेक्समध्ये पडतात, आणि बऱ्याच खूप चांगल्या सिटीज आहेत ज्याचा एअर क्वालिटी इंडेक्स हा सॅटिस्फॅक्टरी अँड गुड या रेंजमध्ये असतो. हे एक CPCBचं फार महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर अजून एक आहे NGT, ज्याला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणतो. हे एक एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याचं कोर्ट असल्यासारखं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ते काय करतं की जे एन्व्हायरमेंटचे रूल आहेत ते नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतं, जेणेकरून जो याचं उल्लंघन करत आहे त्याला त्याची शिक्षा होऊन जे लोक याच्यापासून पीडित आहेत त्यांना जस्टिस मिळावं. इट डेव्हलप्स मोर इफेक्टिव्ह, अकाउंटेबल अँड ट्रान्सपरंट इन्स्टिट्यूशन ॲट ऑल लेवल्स. त्यानंतर जो डेटा आपल्या इथं काय म्हणतात प्रोड्यूस केला जातो तो पब्लिक ॲक्सेसमध्ये ती इन्फॉर्मेशन गेली पाहिजे आणि ती सगळ्यांना कळली पाहिजे की एक्झॅक्टली होत काय आहे. जर एखादी इंडस्ट्री किंवा कोणी किंवा एखादा पोल्युशन कंट्रोल बोर्ड जर या पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहे जर तो कोणावर कार्यवाही करत असेल आणि सगळ्या गोष्टीबद्दल. आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे सगळे लॉज आहेत ते एन्फोर्स करणं आणि ते एन्फोर्स करण्यासाठी प्रमोट करणं, हे जे आहे सगळ्यात महत्त्वाचं काम NGTचं आहे. म्हणजे जर तुमच्या याच्यामध्ये CPCB किंवा MPCB वरून एखादी केस झाली असेल तर ती केस NGTमध्ये चालते आणि तिथे जे आहे आपल्याला मग त्याच्या समोरच्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲज अ लिगल हे म्हणून कराव्या लागतात. सो अजून एक गव्हर्नमेंट बॉडी आहे जी ज्याला स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड
किंवा आपल्या इथं बघायचं झालं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड ज्याला आपण म्हणतो. तर हे अंडर द वॉटर ॲक्ट 1974 एस्टॅब्लिश झालं होतं आणि त्याचे जे फंक्शन्स आहेत ते किंवा इट फंक्शन्स विथ द जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री, पर्यावरण मंत्रालय, त्याच्यासोबत कोऑपरेट करून काय करते, MPCB कामं करतं. तर MPCB एक अशी म्हणजे स्टेटची बॉडी आहे ज्याचा सगळ्यात जास्त संबंध थर्मल पॉवर स्टेशन सोबत येत असतो. म्हणजे आपला संबंध ह्या बॉडीशी खूप जास्त येतो. त्याच्यामध्ये कसं आहे की यांचं काय काम आहे, तर जे इन्व्हायरमेंटचे लॉ आहेत ते लॉ आणि रेग्युलेशन महाराष्ट्रामध्ये काटेकोरपणे काय करणं, एस्टॅब्लिश करणं आणि त्यावर लक्ष ठेवणं, हे सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो रोल आहे. त्यानंतर हे जे आपण लिमिट्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या प्रॉपर त्याच लेवलमध्ये मेंटेन करतायत का, प्रत्येक जो इंडस्ट्री आहे ती करते का, त्याला मॉनिटर करत राहणं. त्यानंतर दरवर्षी किंवा नवीन येणाऱ्या इंडस्ट्रीजला जे कन्सेंट्स देणं, ऑथरायझेशन्स देणं फॉर एस्टॅब्लिशमेंट, फॉर ऑपरेशन, हे देणं जे आहे त्याचं कामसुद्धा कोण करतं, आपले MPCB करतं. आणि पूर्ण वर्षभर प्रत्येक जागी म्हणजे जिथे जिथे असं आपल्याला वाटते गरज आहे तिथं विषयी जागृती निर्माण करणं किंवा असे प्रोग्राम्स, एज्युकेशन प्रोग्राम घेणं ज्यातून लोक जास्तीत जास्त पर्यावरणाविषयी काय करतील, शिकतील. तर हे सगळे कामं काय करतं, MPCB करतं. त्याचसोबतच MPCBने एक प्रोग्राम स्टार्ट केला होता, दॅट इज MPCB स्टार रेटिंग प्रोग्राम. त्यामध्ये ते काय करायचे की जे फ्रॉम जून 2017 त्यांनी हा जो प्रोग्राम स्टार्ट केला ते 1 to 5 या रेंजमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीला काय करायचे, रेट करायचे. द स्टार रेटिंग प्रोग्राम एम्स टू डिक्रीज एअर पोल्युशन बाय इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी. मग जी इंडस्ट्रीज मध्ये जे ट्रान्सपरन्सी आहे ते इन्फॉर्मेशन घेऊन त्याला तसंच 1 to 5 रेट करून त्याला एका कॅटेगरीमध्ये जे आहे त्याला सगळ्या पब्लिक समोर ठेवणं की इंडस्ट्री ह्या रेंजमध्ये येते, ही इंडस्ट्री या कॅटेगरीमध्ये येते. आणि त्यानंतर जे एअर पोल्युशन आहे ते जसं जसं तुम्ही डिक्रीज करता तसं तसं तुमच्या इंडस्ट्रीची जी रेटिंग आहे ती वाढत जाते. तर ह्यामध्ये आपण इथे बघू शकता की MPCBने काय केलं की प्रत्येक सगळ्या इंडस्ट्रीजचे मिळून ओव्हर 20,000 स्टेशनरी स्टॅक सॅम्पल्स जे आहेत ते इंडस्ट्रीजमधून घेऊन आले, त्यांनी ॲनालाइज केलं आणि त्याच्यानंतर मग त्यानुसार ज्या इंडस्ट्रीज एकदम लो पोल्युशन करतात किंवा सगळ्यात लिमिटमध्ये असतात त्यांना काय केलं, त्यांनी 5 स्टार रेटिंग दिली आणि ज्यांचं जे पोल्युशन आहे ते आउट ऑफ कंट्रोल आहे किंवा ते लिमिट्सच्या बाहेर जात आहे त्यांना त्यांनी 1 अशी रेटिंग दिली. आणि ह्या सगळे जे रेटिंग्स आहेत ते MPCBच्या साईटवर काय झालं, अपडेट करून ठेवले. तर तुम्ही इथे बघू शकता की जे PM आहे, पर्टिक्युलेट मॅटर, मायक्रोग्राम्स पर क्युबिक नॅनोमीटर, जर ते तुमचं 250 पेक्षा जास्त इमिट होत असेल तर तुम्ही 1 स्टार रेटिंगमध्ये येणार आणि त्याला रेटिंग की आहे जी व्हेरी पुअर. तसंच ते डिक्रीज होत जातं. ते जर 150 ते 250 मध्ये असेल तर पुअर रेटिंग भेटणार, 100 ते 150 मध्ये मॉडरेट, 0 ते 50 मध्ये जर तुमचं PM असेल तर तुम्हाला व्हेरी गुड अशी रेटिंग भेटणार आणि तुमची इंडस्ट्री काय होणार, त्या 5 ग्रीन स्टारमध्ये येऊन जाणार. त्यानंतर कुठलीही इंडस्ट्री जी आहे किंवा थर्मल पॉवर स्टेशन आहे ते एस्टॅब्लिश करताना त्याच्या स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स असतात. तर स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स म्हणजे काय की दीज रेफर टू द लिगल ऑब्लिगेशन दॅट थर्मल पॉवर स्टेशन मस्ट कंप्लाय विथ टू ऑपरेट विदिन द फ्रेमवर्क ऑफ इन्व्हायरमेंटल सेफ्टी अँड रेग्युलेशन. म्हणजे जी इन्व्हायरमेंटची सेफ्टी आहे आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते करत करत तुमचं जे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन आहे ते झालं पाहिजे, अशी त्याची जी रिक्वायरमेंट असते. त्यामध्ये काय की जी पब्लिक हेल्थ आहे, त्यांची सेफ्टी आहे आणि इन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आहे हे इन्शुअर करणं सगळ्यात महत्त्वाचा आणि मुद्दा असतो जेव्हा तुम्ही एखादं थर्मल पॉवर प्लांट स्टार्ट करत असता. आणि
जे पॉवर जनरेशन आहे ते सस्टेनेबल आणि रिस्पॉन्सिबल म्हणजे काय की त्याच्यामध्ये होणारा पाण्याचा वापर, त्याच्यामध्ये होणारा कोलचा वापर, हे जे आहे ते अनलिमिटेड नाही वापरता येत. त्याला लिमिट्स दिलेल्या आहेत आणि त्या लिमिट्सच्या अंदरच मध्येच जर तुम्ही ते वापरत असाल तर तुम्ही ती सस्टेनेबल आणि रिस्पॉन्सिबल पॉवर जनरेशन करता असं त्याला ग्राह्य धरलं जातं. ह्यामध्ये कसं आहे की कोल फॅक्टर हा एक ही एक गोष्ट येते जेव्हा कोलचा विषय येतो किंवा जेव्हा वॉटरचा विषय आपण घेतो तर प्रत्येक युनिटला किती स्पेसिफिक वॉटर कन्झम्पशन झाले, म्हणजे एका युनिटला किती लिटर्स ऑफ वॉटर लागले त्याला आपण स्पेसिफिक वॉटर कन्झम्पशन म्हणतो. त्याची लिमिट दिलेली आहे ती 3.5 आहे. ती जर त्यामध्ये त्याच्या आतमध्ये असेल तर ते एक रिस्पॉन्सिबल आणि सस्टेनेबल पॉवर जनरेशन प्रॅक्टिस आपण त्याला म्हणू शकतो. तर TPS ऑपरेशनमध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, वॉटर ॲक्ट, त्यानंतर एअर प्रोटेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ॲक्ट, हॅझार्डस वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स, हे सगळे लागू होतात जेव्हा त्या रिक्वायरमेंटमध्ये आपण एखाद्या थर्मल पॉवर स्टेशनबद्दल बोलत असतो. त्यानंतर पुढं काय आहेत की ज्या ज्या आपल्या इथं सगळ्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट रिपोर्ट करणं म्हणजे इन्व्हायरमेंटल कंप्लायन्स रिपोर्ट्स. आपण काय करतो दर महिन्याला MPCBला आपल्या इन्व्हायरमेंटचे जे रिपोर्ट्स आहेत, स्टॅकचे रिपोर्ट असो किंवा आपले जे ॲम्बिएंट एअर क्वालिटीचे जे मॉनिटरिंग आहे त्या सगळे रिपोर्ट आपण त्यांना दर महिन्याला काय करत असतो, सबमिट करत असतो आणि हे एक फार महत्त्वाचं काम आपल्याकडे असतं. त्यानंतर इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट की बाबा ओव्हर द पिरियड आपल्या जे सगळ्या गोष्टी आपण यूज करतोय जे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आहेत ते काय होतात की त्यांचं मेंटेनन्स येतं, ते जास्त इफिशियंटली काम वगैरे नाही करू शकत. तर मग हे त्यामुळे काय होतं की इन्व्हायरमेंटवर थोडा इम्पॅक्ट हा इन्क्रीज होऊ शकतो ज्याच्यामुळे पोल्युशन वाढू शकतं. तर त्याचं ॲनालिसिस करणं, त्याचं असेसमेंट करणं हे सुद्धा काम आहे आपल्या थर्मल पॉवर स्टेशनचं. आणि या सगळ्याला जर ते कंट्रोलच्या बाहेर जात असेल तर त्याला लिमिटमध्ये ठेवण्यासाठी एक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन बनवणं हे सुद्धा काम आपलं असतं. त्यानंतर कन्सेंट टू एस्टॅब्लिश, कन्सेंट टू ऑपरेट यासाठी जे आहे ॲप्लिकेशन करणं आणि त्या परमिशन्स घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाची काय रिक्वायरमेंट आहे थर्मल पॉवर प्लांटची. यानंतर आता आपण जे म्हणजे सेकंड पार्टमध्ये याचं जे शिकलोय त्या सगळ्याचं समरी इथं आहे. सो फ्रॉम इंट्रोड्युसिंग इन्व्हायरमेंटल रेग्युलेशन्स, त्यामध्ये कन्सेंट टू ऑपरेट, कन्सेंट टू एस्टॅब्लिश या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर सेंट्रल पोल्युशन बोर्ड जे आहे त्याचं ओव्हरव्ह्यू, त्याचे रेग्युलेशन काय आणि एअर क्वालिटी मॉनिटरिंग ते कसं कसं ते आपल्याला एस्टॅब्लिश करून देतं, प्रपोज करून देतं ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर NGT काय आहे, त्यानंतर रोल ऑफ MPCB काय आहे वेन इट कम्स टू द थर्मल पॉवर प्लांट. त्यानंतर आपलं थर्मल पॉवर प्लांट चालवण्यासाठी काय काय रेग्युलेशन्स आणि रिक्वायरमेंट्स आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मी समराईज करून तुम्हाला दिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की हा जो महत्त्वाचा पोर्शन आहे एन्व्हायरमेंटचा तो इथं कवर होतो सगळा आणि तुम्हाला हे सगळं समजलं असावं. आणि थँक्यू सो मच.